28 मे रोजी बलात्कार, 1 जुलै रोजी तक्रार आणि 26 जुलै रोजी कारवाई। पोलिसांच्या लेट लतीफीचा हा नमुना आहे नागपूरमधला। पितृछत्र हरपलेल्या एका उच्च शिक्षित तरुणीला पराग राऊतनं लग्नाचा आमिष दाखवलं। 28 मे रोजी तिच्यावर अत्याचार केले, मात्र घटनेची तक्रार दाखल होईपर्यंत जुलै महिना उजाडला। आरोपीचे वडील पोलीस कर्मचारी असल्यामुळे कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला। अखेरीस तरुणीने एबीपी माझाचा दार वाजवलं आणि पोलिसांना जाग आली। तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहे निरीक्षक, त्यांना मी सांगितलं होतं की माझे हे पुरावे आहेत, पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आणि तेव्हा ते पुरावे ते घेण्यात नव्हते आले। पण जेव्हा काल सीपी साहेब आहे, डीसीपी साहेब आहेत, एसीपी सर आहेत, तर सर म्हणाले की ते सायबरमधून आम्ही काढून घेऊ आणि ते त्यांनी जप्त केलं। गुन्हा घडल्यानंतरही तातडीनं पुरावे गोळा करणं अपेक्षित असताना पोलिसांनी दिरंगाई का केली आणि या दिरंगाईमुळे पुराव्यांचा काही उपयोग होणार आहे का? ट्रीटमेंट मला गिट्टी खदानला दिला गेला होता की चारित्रहीन मी आहे। हा जो ट्रीटमेंट होता तो मला काल नाही भेटला। जेव्हा सीपी सरांच्या लक्षात आलं, त्यांनी तुरंत डीसीपी सरांना फोन केला। डीसीपी सरांनी तुरंत गाडी पाठवली। गाडी पाठवल्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि या केसवरती लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल। असू शकते त्याचा प्रेशर असेल, म्हणून आज लवकरात लवकर ते सर्व काही गोळा करण्यात आले आणि समोर व्यवस्थित होत आहे। दरम्यान तक्रार नोंदवण्यास आणि कारवाई करण्यास हयगय करणाऱ्या गिट्टीखदान ठाण्यातील पोलिसांची ही चौकशी होणार आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, जामिनावर सुटलेल्या राऊतला अटक केव्हा होणार? खरं तर दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतर बलात्काराविरोधात कायदे कठोर करण्यात आलेत, पण त्या कायद्यांची अंमलबजावणीच होणार नसेल तर काय उपयोग? रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।